मंत्री संजय शिरसाट यांच्या मुलानं 67 कोटींचं हॉटेल घेतलं कसं असा सवाल अंबादास दानवे यांनी विचारला। शिरसाट यांचा मुलगा सिद्धांत याचं उत्पन्न 59 लाखांचं आहे, मग 67 कोटींचं हॉटेल कसं घेतलं अशी शंका दानवे यांनी व्यक्त केली आहे। तर अंबादास दानवे यांनी पत्रकार परिषदेमध्ये सिद्धांत शिरसाट यांच्या इन्कम टॅक्स रिटर्नचे पुरावेच दाखवले। अंबादास दानवेंच्या आक्षेपानंतर संजय शिरसाट यांनी देखील पलटवार केला। दानवेंनी दलाली करू नये असं शिरसाट यांनी म्हटलंय। सिद्धांतचं उत्पन्न 59 लाखांचं, 67 कोटींचं हॉटेल कसं घेतलं? शिरसाटांवर दानवेंचे गंभीर आरोप। संजय शिरसाटांच्या मुलानं 67 कोटींचं हॉटेल घेतल्याप्रकरणी अंबादास दानवेंनी गंभीर आरोप केलेत। अंबादास दानवेंनी संजय शिरसाटांचा मुलगा सिद्धांत शिरसाटांचा इन्कम टॅक्स रिटर्न दाखवला। या आयटी रिटर्ननुसार सिद्धांतचं उत्पन्न 59 लाख असल्याचं दानवेंनी म्हटलंय। 59 लाख उत्पन्न असताना सिद्धांत 67 कोटींचं हॉटेल कसं घेऊ शकतो असा प्रश्न दानवेंनी उपस्थित केलाय। दानवेंनी संजय शिरसाटांची निवडणुकीची प्रतिज्ञापत्रही दाखवली आहेत। या प्रतिज्ञापत्रात सिद्धांतचं उत्पन्न 2019 मध्ये 15 लाख दाखवण्यात आलं असं दानवे म्हणाले। 2024 मध्ये सिद्धांतचं उत्पन्न 0 रुपये दाखवल्याचा दावाही दानवेंनी केलाय। तर दानवेंनी हॉटेलमधल्या 5 पार्टनरची नावं सार्वजनिक करण्याचं चॅलेंजही शिरसाट यांना दिलंय। हॉटेलमध्ये 5 पार्टनर सांगतात, मग 2 पार्टनरचीच माहिती असल्याचा आरोप दानवेंनी केलाय। हॉटेलची निविदा काढतानाच अनागोंदी झाल्याचं दानवेंनी म्हटलंय। हॉटेलच्या मुद्द्यावर शिरसाटांनी मराठी लोकांनी व्यवसाय करू नये का असं उत्तर दिलंय। आरोप नाही, सत्यता माझ्याकडे फायली। त्याच्यामुळे मी संजय शिरसाट परवा बोलले होते की याचे 5 पार्टनर आहे, तर मी त्यांना खुलं आव्हान देतो, 5 पार्टनरचे नाव जाहीर करा, नाही तर कोण कोण पार्टनर आहे मी सांगतो। माझ्याकडे पेपर सगळे उपलब्ध आहे। माझ्याकडे कोण पार्टनर आहे त्याचे पेपर्स ही फाईल माझ्याजवळ आहे, एवढंच माझं म्हणणं आहे। हे हॉटेलचं टेंडर हे 7 वेळा पहिले निघालेलं आहे आणि टेंडर कोणत्या आदेशावरून निघते? न्यायालयाच्या। तुम्ही न्यायालयापेक्षा मोठे आहात का? आणखीन ॲग्रीमेंट नाही, काही नाही, पहिलेच बोंबलायला सुरुवात केली। किती पार्टनर आहे, काय पार्टनर आहे? तुमचं पोटात दुखते का? दलाली करताना तुम्हाला लाज नाही वाटत? माझ्या मुलांनी कष्टाचं खावं ही माझी भावना आहे आणि त्याच्यासाठी कोणी काय किती असे आडवे आले ना, मी त्यांना मोजतही नाही।